नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गोरे एस पी. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याला अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आज आपण तृतीयक आर्थिक क्रियेतील व्यापार या आर्थिक क्रियेला अनुसरून थोडक्यात माहिती पाहूया. सर्वप्रथम आपण व्यापार म्हणजे काय ते समजावून घेऊ. विद्यार्थ्यांनो, व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय, त्यास आपण व्यापार असे म्हणतो. प्रारंभीच्या काळी किंवा सुरुवातीच्या काळात आदिम समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचाच प्रारंभिक प्रकार होता. यामध्ये फक्त वस्तूंचीच देवाणघेवाण होत होती. आज आपल्याला वस्तू आणि सेवा यांचा व्यापार होत असलेला दिसतो. व्यापारामुळे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या विविध गरजा भागवतो. विद्यार्थ्यांनो, व्यापारामध्ये कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, खनिजे व ग्राहकोपयोगी उत्पादने अशा विविध उत्पादनांची किंवा वस्तूंची देवाणघेवाण होते. विद्यार्थ्यांनो, व्यापाराचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक देशांतर्गत व्यापार व दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय व्यापार हे दोन उपप्रकार आपल्याला पडलेले दिसतात. आंतरराष्ट्रीय व्यापार हा मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम आपल्याला असलेला दिसतो. आधुनिक दळणवळणाच्या संसाधनांमुळे व्यापाराने जागतिक स्वरूप घेतल्याचे आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जगात व्यापार हा सर्वत्र सारखा नसल्याचे दिसते. कारण प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती ही समान नसल्यामुळे त्या देशांचा व्यापारातील सहभाग हा आपल्याला कमी जास्त असलेला या ठिकाणी दिसतो. विद्यार्थ्यांनो, जागतिक व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. जागतिक व्यापारावर परिणाम करणारे हे घटक पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणामधील फरक. आपण पाहतो या ठिकाणी की जगातील नैसर्गिक प्रदेश हे एकमेकांपेक्षा भिन्न असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने या सर्व संसाधनाचे वितरण हे आपल्याला असमान स्वरूपात असल्याचे दिसते. वितरणातील ही तफावत व्यापारासाठी कारणीभूत ठरल्याचं आपल्याला यातून दिसून येतं. ज्या प्रदेशात मृदा संसाधन ही विपुल व उच्च प्रतीची असते, अशा प्रदेशात आपल्याला कृषी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन असा देश किंवा प्रदेश हा अन्नधान्य व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात निर्यातदार बनलेले आपल्याला दिसतात. या उलट ज्या प्रदेशात शेती केली जात नाही त्यांना अन्नधान्याची आयात करावी लागते. उदाहरणार्थ पहा, आखाती देशात अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. हे देश खनिज तेलाची मोठ्या प्रमाणात निर्यात करतात व अन्नधान्याची आयात करतात. विद्यार्थ्यांनो, जागतिक व्यापारावर परिणाम करणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे हवामान. हवामानाचा परिणाम हा वनस्पती व तेथील प्राणीजीवन यांच्यावर होत असलेला आपल्याला दिसतो. तसेच वस्तूंचे उत्पादन, वाहतूक व समुद्राची स्थिती यावरही त्याचा परिणाम होतो. त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्याला व्यापारावर झालेला दिसतो. उदाहरणार्थ पहा, वर्षातील बराच काळ हा हिमाच्छादन असलेला प्रदेश मांस व लोकर यांची उत्पादनाची निर्यात आपल्याला करत असलेला दिसतो. तर उष्णकटिबंधीय देशातून केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन त्या उत्पादनाची ते देश निर्यात करत असलेले दिसतात. यातील दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे श्रीलंका हा चहा निर्यात करणारा एक प्रमुख देश आहे. या देशामध्ये चहा पिकासाठी
अतिशय अनुकूल अशी भौगोलिक प्राकृतिक रचना या ठिकाणी असलेली दिसते. तसंच हवामानही चहा उत्पादनासाठी अनुकूल असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या उलट युनायटेड किंगडम या देशात चहाचे उत्पादन आपल्याला होत नसलेलं दिसतं. या देशात चहाचे मळे नाहीत. त्यामुळे हा देश श्रीलंका व भारताकडून मोठ्या प्रमाणात चहाची आयात करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी हवामान हा जो घटक आहे त्याचा आपल्याला व्यापारावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे उत्पादनामधील तफावत. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवरील साधनसंपत्तीच्या वितरणात जशी आपल्याला तफावत आढळते तशीच ही तफावत विविध वस्तूंच्या उत्पादनातही आढळते. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेले जे विकसित देश आहेत या देशात यांत्रिकीकरणामुळे व औद्योगिक विकासामुळे वस्तूंचे उत्पादन तेथे मोठ्या प्रमाणात होते. या उलट जे देश मागासलेले आहेत अशा मागासलेल्या देशात पारंपरिक पद्धतीनेच उत्पादन होताना पाहायला मिळते. हा विरोधाभास आपल्याला व्यापारासाठी कारणीभूत ठरलेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आता व्यापारावर परिणाम करणारा पुढचा चौथा घटक आपण पाहूया. चौथा घटक आहे लोकसंख्येचे वितरण. विद्यार्थ्यांनो, जागतिक लोकसंख्येचं जे वितरण आहे हे असमान स्वरूपात आपल्याला असलेलं दिसून येतं. लोकसंख्येचे प्रमाण व लोकसंख्येचे जे वितरण आहे त्याचा व्यापारावर परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरता अन्न पुरवठ्याबाबत सतत चिंता करावी लागते. तेथे विविध वस्तूंना सतत मागणी असलेली दिसते व त्याचा परिणाम हा जागतिक व्यापारावर होतो. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावरही अवलंबून असते. जर राहणीमानाचा दर्जा जर उच्च असेल तर त्या प्रदेशातील लोकांना विविध वस्तूंच्या व भौतिक सुविधांच्या गरजा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी असते. त्याचा परिणाम हा व्यापारावर आपल्याला झालेला दिसून येतो. कारण राहणीमानाचा दर्जा जर उच्च असेल तर त्या लोकांची क्रयशक्ती देखील आपल्याला जास्त असलेली दिसते. कमी लोकसंख्या असणारे देश हे व्यापारावर जास्त अवलंबून असतात. कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात कमी मनुष्यबळ आपल्याला गुंतलेले दिसते व त्याचा परिणाम व्यापारावर झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, व्यापारावर परिणाम करणारा पुढचा पाचवा घटक आहे संस्कृती. संस्कृतीचा व्यापारावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जगातील काही प्रदेश हे तेथील उत्पादने व विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी म्हणून ओळखले जातात व त्याचे जगभरात आपल्याला मूल्य असलेले दिसते. उदाहरणार्थ पहा, चिनी मातीची उत्पादने किंवा इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी गालिचे, शाल व रेशीम यांना जगभर आपल्याला मोठी मागणी असलेली दिसते. त्यामुळे त्यातून व्यापारास चालना मिळते व त्याचा नकळतपणे परिणाम आपल्याला व्यापारावर झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, पुढचा सहावा घटक आहे व्यापारावर परिणाम करणारा तो म्हणजे आर्थिक खर्च. विद्यार्थ्यांनो, काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा ती उत्पादने आयात करणे स्वस्त असल्यास त्यातून व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ पहा, एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान व प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते व त्यातून आपल्याला व्यापार जो आहे हा निर्माण झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, पुढचा व्यापारावर परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे निपुणता. जगात अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे त्या देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. उदाहरणार्थ पहा, इस्रायलने कोरडवाहू शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला मोठ्या प्रमाणात विकसित केले आहे. त्यामुळे हा देश
आपली सेवा वाळवंटी प्रदेशातील भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना तो ही सेवा निर्यात करतो. विद्यार्थ्यांनो, पुढचा घटक आहे व्यापारावर परिणाम करणारा, तो म्हणजे शासकीय धोरण. कोणत्याही देशाच्या शासकीय धोरणाचा हा तेथील व्यापारावर मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो. शासकीय धोरणाचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतो. शासनाची मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करत नाही. उदाहरणार्थ, एखादा देश दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी त्याच्याबरोबर व्यापार करू शकतो. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक देशाचे आयात निर्यात संदर्भात एक धोरण असते. या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध असतात, तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी शासन विशेष असं प्रोत्साहन देत असतं. शासकीय धोरणाप्रमाणेच जगातील इतर देशांशी असलेल्या राजकीय संबंधाचाही व्यापारावर आपल्याला परिणाम झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचा घटक आहे जकात आणि कर. प्रत्येक देश आपल्या आयात निर्यात धोरणानुसार आयात निर्यात कर आणि जकात कर आकारत असतो. काही वेळेस काही देश कोणताच कर आकारत नाहीत, त्याला मुक्त व्यापार म्हणतात. या सर्वांचा आपल्याला व्यापारावर परिणाम झालेला दिसतो. त्यानंतर पुढचा 10वा घटक आहे जागतिक व्यापारावर परिणाम करणारा, तो म्हणजे जागतिक ताणतणाव. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक देश आपले आर्थिक राजकीय हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच परिणाम म्हणून जगात अनेक देशांमध्ये गट निर्माण झालेले दिसतात किंवा गट निर्माण होतात व या गटातील सुप्त संघर्षाचा व्यापारावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जागतिक व्यापार परिषदेमध्ये कृषी क्षेत्रावरील विकसित देशाकडून दिले जाणारे जे अनुदान आहे, या अनुदानाचा वादाचा जो मुद्दा आहे त्याचा परिणाम आपल्याला व्यापारावर झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचा शेवटचा घटक आहे व्यापारावर परिणाम करणारा, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय धोरण. विद्यार्थ्यांनो, दहशतवाद, चोरटा व्यापार, अंमली पदार्थांचा व्यापार, वसाहतवाद यासारख्या समस्यांशी लढण्याकरता संयुक्त राष्ट्र काही निश्चित असे धोरण आखत असते आणि या धोरणामुळे त्या देशाच्या व्यापारांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ पहा, उत्तर कोरिया व चीन या देशांवर सध्या काही निर्बंध लादले आहेत. त्याचा परिणाम तेथील व्यापारावर झालेला आपल्याला दिसतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी व्यापार म्हणजे काय, तसंच व्यापाराचं महत्त्व व व्यापारावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत याला अनुसरून जी आपण माहिती पाहिलेली आहेत, हे सर्व मुद्दे या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत.